आता नीट लागला. कसं कसं अम्मा इतकी वेंधळी नाहीये. सिलेंडरचं स्विच असू दे किंवा दाराची कडी असू दे, प्रत्येक गोष्ट 10दा चेक करायची सवय आहे तिला. तिच्याकडून लॉक गडबडीत उघडं राहूच शकत नाही. मग दाराचं लॉक उघडलंच कसं? अरे करोना भाऊ, तुम्ही? शिवा, फोन विकलास की जाळलास? एवढा फोन करतो उचलत नाहीयेस. काय आलं? सकाळी पिंपात पडला ना, तांदळाच्या डब्यात ठेवलाय. अच्छा 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 अच्छा. मला वाटलं तुझ्या मोबाईलने तुझ्यासारखी गद्दारी केली आणि दुसऱ्या पक्षात गेला. आय मीन दुसऱ्या खिशात गेला. काय झालं? काय एवढे फोन करताय? काय रे तुम्ही एकदम असा हलका वर्कआउट करताय एवढे एवढेसे डंबेल्स घेऊन. मी बघ माझ्या क्लब हाऊस मध्ये आहे ना असा करंगळीने वर्कआउट करतो, करंगळीने. आणि माझ्या क्लब हाऊस मध्ये आहे ना माझ्यासारखा करंगळीने वर्कआउट करणारा तुला सापडणारच नाही. दिसतंय दिसतंय. बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही करंगळीने वर्कआउट करा, मी फोन घेऊन येतो. हा चालू द्या. आजकालची मुलं एवढीशे डंबेल्स वापरतात. काय झालं? गेली का करंगळी मोडली? हा ठीक आहे आता. ते सगळं जाऊ दे. अरे बॉसने तुला किती वेळा फोन केला ते जरा बघ, एकदा चेक कर. हा. बापरे, एवढे मिसको? अरे कधीपासून कॉल करतायत तुला? शेवटी माझ्यासारख्या हुशार चाणाक्ष जोडीदाराला तुझ्याकडे पाठवलं. ते ठीक आहे, पण सरकार एवढे कॉल का करतायत? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अरे बॉसने तुला त्या शक्तीला घेऊन बंगल्यावरती भेटायला बोलवलंय. शक्तीला? का? का म्हणजे तुला माहित नाही? अरे त्या शक्तीने बॉसच्या ऑफिस मध्ये काम करायला होकार दिलाय. काय? कधी? अरे काल रात्रीच ती बंगल्यावरती आली होती. बॉस आणि बॉस वहिनी तिनं ऑफिस मध्ये काम करायला होकार दिलाय, म्हणून त्यांनी तुला निरोप द्यायला इकडे पाठवलंय. हे बघ, लवकरात लवकर तिला बंगल्यावरती घेऊन ये. आणि हे बघ, हे डंबेल्स आहेत ना बरेच जुने झालेत म्हणून ते जरा जड झालेत, ते जरा बदलून घे. हा चल येतो. आज कळवते बोलली होती आणि काल रात्रीच जाऊन होकार देऊन आली. अजबच आहे इडली सांबार. शक्ती, जाताना दाराला नीट कुलूप लावा. मी तुझ्या आप्पांना जाऊन बघून येते. आणि चावी सावंत काकींच्या घरी ठेवून दे. रात्री मी गोंधळून त्या निखारगेला नोकरीबद्दल हो तर बोललीये, पण माझा तसा काही निर्णयच झाला नाही अजून. काय करू आता? अम्मा, शिवा, हे काय? कुठे चालले तुम्ही? दिसत नाही इडल्यांचे डबे आहेत? अयो, मी शक्तीच्या आप्पाने बघायला हॉस्पिटलमध्ये जाते आणि शक्ती इडल्या विकायला जाते. काय? अहो तुम्ही तर होकार देऊन आले ना नोकरीला, आता इडली विकायची काय गरज आहे? शक्ती, तू नोकरीला होकार दिला? कधी? काय तुम्हालाच माहित नाही?
अहो काल रात्री जाऊन होकार देऊन आले. रात्री? काल मध्यरात्री तर तू झोपेत चालायला बाहेर गेली होतीस ना? मग यांच्या मालकांच्या बंगल्यावर कधी गेलीस? शंभो, म्हणजे काल रात्री परत झोपेत वॉक, ते पण सरकारच्या बंगल्यावर. म्हणजे झोपेच्या तंद्रीत तुम्ही नोकरी पक्की केली. शक्ती, तू झोपेत तिकडे गेली होतीस आणि झोपेत नोकरीला होकार देऊन आलीस? हो, मी नोकरीला होकार दिलाय. झोपेत? आम्हा जाऊ दे ना, झोपेत का असे ना, चांगला निर्णय त्या घेतला त्यांनी. बरं चला, सरकारने बोलवले बंगल्यावर भेटायला. आता लगेच? अरे पण हे इडल्यांचं सगळं आहे. अहो, ते इडल्यांचं नंतर बघू ना, आता चला, अर्जंटली बोलवले सरकारने. चला. अरे पण ते शक्ती, तू जा बघू आता. ते प्रिन्स साहेब काय म्हणताय ते ऐकून तरी घे. काम महत्वाचे. अम्मा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. सरकारने बोलवले ना बंगल्यावर, म्हणजे काहीतरी चांगलंच होणार. देवीच्या कृपेने सगळं चांगलंच होऊ दे बघ. होणार होणार. अम्मा, मी येते. आणि अम्मा, मी फ्री झालो की परत येतो इडली खायला. हा चला. नशीब दान काय तुझं, तिकीट न काढता लॉटरी लागली असं समज. म्हणजे लॉटरी कुठून आली मध्येच? मी तर इथे नोकरीबद्दल बोलायला आले. बेसिक मध्येच लोच आहे. काय म्हणालास? बेसिकली नोकरी मिळाली ना, ती पण आमच्या प्रिन्स सरकारांकडे. लॉटरीच लागली ना, मग आमच्या प्रिन्स सरकारांकडे काम करणं म्हणजे जिंदगी सेटल. पण जरा विचित्रच आहे तू, एकदम वेगळी. रात्री झोपेत जाऊन नोकरी पक्की केली. नको ना पुन्हा पुन्हा तीच स्टेप लावू. येताना 10 वेळा ऐकवलंस. उगीच माझं डोकं नको पिकवू. वा रे वा, एक नोकरी का मिळाली लगेच मला घाबरवायला लागलीस. चालणार नाही हा. या शिवाचा जन्म कोणाला घाबरण्यासाठी नाही झाला. हा शिवा फक्त शंभू महादेवासमोर नमतो आणि त्यालाच घाबरतो. बाकी सगळे पाणी कम चाय आपल्या समोर. तुझी फालतू बडबड ना बंद कर. मला इथून कॉलेजला जायचंय. तुला नसेल वेळेची किंमत, पण मला आहे. चल लवकर आत. यांच्याकडे देव नाही, देवाची पूजा बी होत नाही, मग एवढी पिंजर कशा पाहिजे? अगं गप्प बस, नको ते प्रश्न विचारू नको. वहिनी साहेब